सुद्धा मात्र जॉईंट होतील थोड्याच वेळात आणि ही सुंदर मात्र आपण पाहतायत जे अप्रतिम भव्य आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं अप्रतिम आपण पाहू शकताय ते फ्रेम आपल्याला पाहायला मिळते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आपलं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. अतिशय सुंदर मात्र ही फ्रेम आपल्याला पाहायला मिळते. आठवणीत राहील आणि हृदयाच्या कप्प्यात मात्र जपून ठेवली जाईल. रुपेजी नरेश पाटील यांना ऊर्जा दिली जाते. एकदा रुपेजी पाटील साहेबांसाठी जोरदार टाळ्या होत्या. क्रितेश घरत आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच परशुराम पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपये तुम्हाला आलेले आहेत आणि मेडल आणि ट्रॉफी आपण सन्मानित करूया. कल्पेजी पाटील साहेब खारबावरून उपस्थित झालेत. मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मेडल व ट्रॉफी देऊन सन्मानित करूया या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या कल्पेजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते क्रितेश घरत यांना दिव्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सातत्याचं दुसरं नाव. लक्ष्मणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पालखीचे पुजारी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. हे प्राइज सुद्धा आपण द्यायचं. 500 रुपये परशुरामजी पाटील साहेब यांच्याकडून आलेले आहेत. क्रितेश घरत यांना रित्या जेव्हा येतील रित्याबाई तेव्हा तुम्हाला ते प्राइज दिलं जाईल. क्रितेश घरत वेल प्लेड. अर्धशतकाच्या कुशल नेतृत्वावर फायनलचं तिकीट मिळवलं. सर्व संघाच्या खेळाडूने खूप चांगली जबाबदारी स्वीकारली आणि त्यामुळे हा संघ ठरतोय फायनलमध्ये जाण्यासाठी मार्ग सुकर केला. क्रितेश जास्त वेळ घेणार नाहीये. सध्या टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये आहे. धन्यवाद कल्पेजी पाटील साहेब आणि लक्ष्मण पाटील साहेब. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. क्रितेश कसं वाटलं एकंदरीत फेब्रुवारीचा महिना या स्पर्धेची तुम्ही किती आतुरतेने वाट बघत होतात? खरंच साखरेला खेळायचं तर सांगितलं ना तर फार मजा येते. कारण आता मी ह्या 3 मॅच फेल गेलो, परंतु इथे मी जेव्हा पण खेळतो तेव्हा मी प्रत्येक मॅचला रन करतो. परंतु आता ते झालंच. आता मी ह्या मॅचला रन केलं. खेळपट्टी कशी वाटली? पिच क्युरेटरचं कौतुक कसं करशील? नाही, फार सुंदर. कारण त्याच्यानंतर पूर्ण APL खेळलं, त्याच्यानंतर लीग झाली आणि आतापर्यंत अजूनपर्यंत ती 1 महिना विकेट कंटिन्यू खेळू शकतो इतकी चांगली आहे. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच रुपेश पाटील यांचं सुंदर आयोजन नियोजन हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. तर जाऊया आता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी उपस्थित असतील. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होत आहेत मनोजी पाटील बहाडोलीचा आवाज. धन्यवाद. आदरणीय कल्पेजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आई एकविरा पालखीचे अध्यक्ष खरबावरून इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की हा उपांत्य फेरीचा दुसरा सामना सुरू आहे. ओम 11 जलसार हा संघ प्रथम फलंदाजी करताना 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात 1 गड्याच्या मोबदल्यात आणि त्यांच्या विपक्षात आपल्याला पाहायला मिळतोय रामा भोईर गोलंदाजी करतोय. ओम साई गावदेवी शिवनसाई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या बद्दल बोलायचं झालं तर सर्वप्रथम ही स्पर्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे चषक या नावाने होती. त्यानंतर स्पर्धेचं स्वरूप बदललं, स्पर्धेचं नाव बदललं. आई एकविरीचे परमभक्त आदरणीय रुपेजी पाटील साहेब यांनी आई एकविरा देवीच्या नावाने ही स्पर्धा मात्र पुढे नेण्याचं काम अविरतपणे चालू केलंय. पहिल्यांदा इथे फारसं चांगलं मैदान नव्हतं, परंतु स्पर्धा व्हायच्या मैदान नव्हतं. त्यानंतर राजू पाटील साहेब असतील, रुपेश पाटील साहेब असतील आणि गावातील इतर मंडळी असतील, भगवानजी पाटील साहेब असतील, त्यानंतर चेवनजी पाटील साहेब असतील, या सर्वांनी मिळून किशोरजी वजे साहेब आपण पाहतोय, या सर्वांनी मिळून संपूर्ण साखरे गावातील ग्रामस्थांनी मिळून हे मैदान मात्र ताब्यामध्ये घेतलं. या मैदानावर चांगल्या चांगल्या टुर्नामेंट व्हायला लागल्या आणि हळूहळू ही एकविरा चषक ही स्पर्धा नावारूपाला आली. त्यानंतर मागच्या वर्षामध्ये असं डिक्लेअर झालं की इथे आगरी प्रीमियर लीग पर्व 9 ह्याच मैदानावर होईल आणि त्यानंतर आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेब यांनी जवळजवळ स्वखर्चाने म्हणजे 5 ते 6 लाख रुपये स्वतःने खर्च केले या मैदानासाठी आणि आज हे आपल्याला चांगलं मैदान भेटतंय.
हे चांगलं मैदान पाहावयास मिळतंय ते राजू रामचंद्र पाटील साहेब यांच्या अथक प्रयत्नाने आणि त्यांना दिलेली साथ संपूर्ण गावकऱ्यांनी आज आपण हे मैदान चांगल्या रीतीने पाहतोय. रुपेशजी पाटील साहेबांची ही स्पर्धा पालघर जिल्ह्यामध्ये अग्रमानांकित आहे. खरोखरच या स्पर्धेचा प्रत्येक खेळाडू वाट पाहतोय. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की 1 वर्षाआधी तारीख डिक्लेअर होते. प्रत्येक 64 टीमला म्हणजे या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूला जेवणाची व्यवस्था विनामूल्य केली जाते. 5,000 रुपये प्रवेश फी आणि 12 टी शर्ट आणि 12 खेळाडूंना जेवणाची व्यवस्था. ही पालघर जिल्ह्यामध्ये कुठल्याही स्पर्धेमध्ये जेवणाची व्यवस्था आणि 12 जणांना टी शर्ट 5,000 मध्ये कुठलाही आयोजक देऊ शकणार नाही. हे फक्त रुपेश पाटील साहेबच करू शकतात. एकदा रुपेश पाटील साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण खूप मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं नाव पालघर जिल्ह्यामध्ये गाजतंय. जसं गाणं आपण ऐकतोय एकविरा चषकाचं, त्या पद्धतीने ही स्पर्धा खरोखर आहे. प्रत्येक खेळाडू या स्पर्धेचं कौतुक करतोय. समालोचक जेव्हा कौतुक करतात तेव्हा कमेंट सुद्धा येतात की समालोचकांना काय करायचं आहे, ते आयोजकांचं कौतुकच करतात. ठीक आहे, आम्ही कौतुक करतोय, परंतु प्रत्येक खेळाडू सुद्धा या स्पर्धेचं कौतुक करतोय. आदरणीय संजय जयराम कुडू साहेब यांच्याकडून 1,000 रुपये या स्पर्धेकरिता आलेला आहे. दिवेकर पाड्यावरून एक अनमोल व्यक्तिमत्व आहेत, आमचे जवळचे मित्र आहेत संजयजी कुडू साहेब, त्यांच्या माध्यमातून 1,000 रुपये आले. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच संजयजी कुडू साहेब. तर या पद्धतीने ही स्पर्धा होते आणि 1 वर्ष अगोदर तारीख डिक्लेअर होते. त्यानंतर रुपेश पाटील साहेबांना या स्पर्धेत जेव्हा आज सांगता होईल या स्पर्धेची 2 ते 3 महिन्यानंतर 64 टीम ह्या डिक्लेअर होतात आणि जवळजवळ 25 ते 30 टीम वेटिंगवर आहेत या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. ही खासियत आहे या स्पर्धेची. धावा झाले धावफलकावर 11, 1.2 षटकांचा खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्याच्या मोबदल्यात ही स्पर्धा होते. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मागच्या वर्षापासून आपण पाहतोय एकविरा ग्रुपच्या माध्यमातून की जिल्हा परिषद शाळा साखरेच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जात आहे. म्हणजेच सामाजिक कार्याकडे सुद्धा ह्या स्पर्धेच्या माध्यमातून कल आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. म्हणजेच नुसतं क्रिकेट नाही तर सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. हे सुद्धा एक आणखीन वैशिष्ट्य आहे. अजून नवीन उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून राबवले जातील. आणखीन एक वैशिष्ट्य आहे की समालोचक असतील, स्कोरर असतील, पंच असतील, या सर्वांना घेऊन आणि आयोजक आहेत, त्यांची टीम आहे, या सर्वांना घेऊन आई एकविरीच्या दर्शनासाठी विनामूल्य रुपेशजी पाटील साहेब घेऊन जातात. ते सुद्धा आम्ही त्यांचा आवर्जून उल्लेख करतोय. मागील 2 वर्षापासून आम्ही या ट्रिपचा भाग झालेलो आहोत. यंदा थोडंसं वेगळं स्वरूप असेल. आई एकविरीचं देवीचं दर्शन घेऊन आम्ही कोकणामध्ये जाऊ आणि परत एकविरा देवीचं दर्शन घेऊन घरी येऊ, असं या ट्रिपचं स्वरूप असेल. आणि ही ट्रिप सुद्धा रुपेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून असते. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. इथे ओमकार घरत पुन्हा एकदा मात्र आपली छाप पाडताना पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी करताना ओमकार घरत कालच्या दिवसापासून आपण बघतोय. प्रत्येक सामन्यामध्ये चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. गडी बाद झालाय. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता ओमकार घरतचा. या षटकातील धावा चेंडू फेकून झालेत 4 आणि धावा झाले धावफलकावर. अमर पाटील आम्हाला दर्शवतील की 12 धावा आणि 2 गडी बाद झालेले आहेत, 3 गडी बाद झालेले आहेत. तर इथून चांगली तुम्हाला फलंदाजी करावी लागेल, कारण ओमसाई गावदेवी शिवनसाई संघाचा आपण विचार केला तर 70-80 धावा सुद्धा ते पार करू शकतील, एवढी चांगली बॅटिंग लाईन त्यांच्याकडे आहे. 10 चेंडूचा खेळ होताना 12 धावा, 3 गडी बाद झालेत. ओम 11 जलसार या संघाचे संभाव्य विजेता म्हणून बघितलं जायचं ओमसाई गावदेवी शिवनसाई या संघाला. दुसऱ्या बाजूने जीवी स्पोर्ट साई एकता बिरवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम फेरीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला ओमकार काही जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 1.5 षटकांचा खेळ होताना 12 धावा धावफलकावर लागल्या गेल्या 3 गड्याच्या मोबदल्यात. ही ताकद बनले ओमकार घरतची. अत्यंत कमी वेळामध्ये एक मोठं नाव त्यांनी आपलं केलेलं आहे. प्रत्येक आयोजक मात्र ओमकार घरतच्या नावाची दखल घेतात, कारण एक शिस्तप्रिय खेळाडू आणि अपकमिंग यंगस्टर आहे, परंतु संघाची धुरा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कर्णधार आहे
आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून, आणि जेव्हा फलंदाजीची गरज असते तेव्हा फलंदाजी सुद्धा चांगली करतोय. एक ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचे वडील सुद्धा याच संघामध्ये आहेत, राजेश गरज साहेब, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. वडील आणि मुलगा फार कमी आपल्याला पाहायला मिळतात एकाच संघामध्ये खेळताना, परंतु इथे मात्र वडील आणि मुलगा हे दोघे एकत्र खेळताना ही एक आणखीन ओमसाई गावदेवी शिवनसाई संघाची जमेची बाब आहे. एकाच संघामध्ये वडील मुलगा खेळतात. दोन षटकांचा खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर 13 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यात ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर राहुल लैला या नावाने जास्तीत जास्त ओळखला जातोय. गोलंदाज राहुल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे पाहावं लागेल. जबरदस्त अप्रतिम अशी स्पर्धा विश नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. क्वालिटी दर्जाचं नेटवर्क कुठलं असेल तर विश नेटवर्क. छाप पाडलेले आहे पालघर जिल्ह्यामध्ये अग्रमानांकित असं नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतं. विश नेटवर्कच्या माध्यमातून मागील 2 ते 3 वर्षापासून पूर्णपणे या लाईव्हच्या दुनियेमध्ये विश नेटवर्क नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होताना राहुल, पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू. आदरणीय योगेश सुधाकर पाटील साहेब सोनावे यांच्याकडून 1000 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. चेंडूला फेकून दिलंय लॉंग लेगच्या वरून 6 धावांकरिता षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. आदरणीय प्रशांतजी किणी साहेब आणि विक्रमजी गरज साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. सफाळ्यावरून त्यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. प्रशांतजी किणी साहेब, बंड्या दादा आणि विक्रमजी गरज साहेब आमचे भाऊजी इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर या. धावा झाले धावफलकावर 19. 2.2 षटकांचा खेळ होताना 19 रन्स ऑन दी बोर्ड. राहुल राईट आर्म राऊंड द विकेट. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे का तर नाही. नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 बाउंड चेंडूला क्षेत्ररक्षण केलं गेलं. तोपर्यंत 2 धावा रोखू शकत नाही आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 21 धावा. 40+ अग्री प्रीमियर लीग 2026 आयोजन करण्यासाठी आज सभा आयोजित केलेली आहे. तरी सर्व 40+ अग्री खेळाडू असतील त्यांनी या सभेमध्ये सहभागी होण्याची कृपा करावी. याच मैदानावर ही सभा असेल. आजच्या दिवसामध्ये रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे. 16,000 जणांनी लाईव्ह स्पर्धा या बघितलेल्या आहेत. आजच्या दिवसाचा हा रेकॉर्ड आहे. विश नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह 16,000 जणांनी आजच्या दिवसात आई एकविरा चषक हे बघितलेलं आहे. त्या 16,000 जणांचं आम्ही मनपूर्वक रुपेजी पाटील साहेब यांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. जबरदस्त सामना आपल्याला रंगताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या षटकाचा आपण विचार केला तर 14 धावा आल्या 4 चेंडूमध्ये. राहुल गोलंदाज तयार होताना 27 वर 3 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये ओम 11 जलसार या संघाची पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न, चेंडू संजय घरत यांच्या हातामध्ये निघून गेला. उपसरपंच चषक संजय घरत यांची ही स्पर्धा शिवनसाई गावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त अप्रतिम सिस्टमॅटिकली आयोजन या स्पर्धेचं सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. इथून एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांनी वाईट साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. वाईट बॉल आहे की नाही हे मात्र अंपायर कॉल आपल्याला पाहायला मिळेल. तिसरे पंच आमचे अजित म्हात्रे सर इथे जॉईन झालेत वॉर रूम मध्ये. नक्कीच डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. षटक क्रमांक 3 संपलेला आहे, परंतु इथे मात्र एक चेंडू आहे, त्यामुळे एक चेंडू फेकला गेलाय. फक्त तो वाईड आहे की नाही हे बघण्यासाठी तिसरे पंचांची मदत घेतली गेली. आदरणीय प्रमोदजी शेडके सरांना विनंती करतोय आपण इथे यायचं आहे. प्रमोदजी शेडके सर कुठे असतील तर रुपेजी पाटील साहेबांचा आपण भेट घ्या. फेअर डिलिव्हरी आहे. षटक क्रमांक 3 संपलेला आहे.
जमते त्याच्या चषक आहे बघा लय टॉप रुपेश दादाचा आई एकवीर चषक आहे बघा लय सर शेवटच्या चेंडूवर हा 22ची धाव आलेली आहे. आता इशारा आलेला आहे 28-28 धावा धावफलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. ओम 11 जलसार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. विपक्षात त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओम साई गावदेवी शिवनसई हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आमचे साथी समालोचक आदरणीय प्रमोद शिर्के सर कुठे असतील तर रुपेजी पाटील साहेबांशी संपर्क साधा. आदरणीय राजू पाटील साहेब यांच्या मातोश्री आणि त्यांच्या बहीण तसेच त्यांचे भाऊजी आहेत. तर मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर या. आणि या वेळेला 9 चेंडू घोषित केला गेलाय. बघा पंच दर्शवतात की पॉपिंग क्रीज आणि यष्टीरक्षक याच्यामध्ये 3 खेळाडू आहेत आणि त्याच कारणास्तव क्षेत्ररक्षण सजवताना झालेली चूक इथे महागात ठरते. घरत नो बॉल पहिलाच आपल्याला पाहायला मिळतोय. 29 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. ही खासियत आहे. डीजे मास्टर आपल्याला पाहायला मिळतात. सौरभ 29 वर 3 नो चेंडूचा बझर आपल्याला ऐकायला मिळाला. फ्री हिटचा इशारा, मोठा फटका येतोय. चेंडूला पाठवलं गेलंय. मिड विकेट सीमारेषा पार. हा येतोय आई एकविरा चषक षटकार 6. साऱ्या गावामध्ये गावा माफ करा, अग्री प्रीमियर लीग नाही तर इंडियन प्रीमियर लीग मध्ये चीयर्स गर्ल्स साठी लाखो रुपये खर्च होतात. परंतु इथे कडक मंगलसाठी आपण विनामूल्य त्याचा डान्स बघतोय, त्याची मजा घेतोय. या वेळेला आपण पाहतोय, परंतु हे जेंट्स आहेत आणि इथून आपण पाहतोय की बाद होताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळाला. या पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत भिवंडीमधून आणि खारबाव या गावातून उपस्थित झालेले आदरणीय सन्माननीय एकविरा मातेचे निस्सीम भक्त म्हणून ज्यांची ओळख आणि भिवंडी शहराची मानाची एकविरा मातेची पालखी अगदी मन प्रसन्न होतं. आणि यंदा ती आपल्याला पाहायला मिळाली. पदयात्रा करत असताना संपूर्ण एकविरा मातेचे भक्त आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या एकविरा मातेची पालखीच्या संपूर्ण नियोजनाचे शिल्पकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्पेजी पाटील साहेब, मी यांना विनंती करेन की आपण पुढे यावं. आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत आणि त्या पालखीच्या राहो बोला आई एकविरा माते की. खूप खूप धन्यवाद. कल्पेजी पाटील साहेब, लक्ष्मण पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु कल्पेजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण या स्पर्धेविषयी इथे आल्यानंतर आपल्या माहितीसाठी
ऐकून जरूर असतील, परंतु आज व्यासपीठावर आल्यानंतर तुमच्या माहितीसाठी 6 षटकांचे सामने खेळवले जातात. फक्त एंट्री फी 5,000 असते. त्यामध्ये 12 जणांचं कितीही जवळजवळ 15 ते 20 जणांचं जेवण असतं एका टीमला. त्यानंतर आपण पाहिलं तर 12 टी शर्ट्स, कलरफुल प्रिंट टी शर्ट्स पाहायला मिळतात आणि हे अशा प्रकारचं मैदान उपलब्ध होतं. अजून काय 5,000 मध्ये पाहिजे हे कल्पेजी पाटील तुमच्या माहितीसाठी आणि 50,000 रुपयाचं प्राईज असतं. तर एकदा जोरदार टाळ्या रुपेजी पाटील साहेब यांच्यासाठी. आणि मी विनंती करेन कल्पेजी पाटील साहेब आपण या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त करावं. हॅलो, जय एकविरा. आई एकविरा चषक साखरेगाव 2026. रुपेश पाटील यांनी खूप चांगलं असं नियोजन केलेलं आहे आणि रुपेश दादावर एकविरा आईची अफाट कृपा आहे. कारण मी जो इथे तुमच्यासमोर उभा आहे तो मी एकविरा मंदिराचा सेवक आहे. एकविरा आईची जी चैत्राची पालखी निघते ते पालखीचं नियोजन आणि मंदिराची सजावट ही आपल्याकडून केली जाते. आणि यावर्षी रुपेश दादाला एकविराईचा असा आशीर्वाद मिळेल की तो आमच्या एकविराई मंदिराच्या सेवेच्या टीममध्ये असेल. साखरे गावाची तुमची 5 मुलं असतील की जी आईची चैत्राची जी पालखी असते ती त्या पालखीची सेवा करतील. आणि याच्या पाठीमागे एकविराईचा खूप मोठा हात आहे. कारण जो सेवा करतो ती सेवा कधी फुकट नाही जात आणि मनोभावी सेवा केलेली त्याचा फल देवी निश्चितच देते. आणि आज त्याच्यासाठी मी एक त्याला गिफ्ट आणलेला आहे, तो दादांनी स्वीकारावा. धन्यवाद कल्पेजी पाटील. आणि ही तुमच्या खऱ्या अर्थानं आपण पाहतायत तुमच्या मुखातून जे बोल निघाले ते खरोखरच कदाचित त्यांनी जी सेवा केली सेवा अव्याहतपणे ते करत राहतात. आणि मनोजी पाटील 365 दिवस आपल्या स्टेटसला प्रत्येकाच्या आई एकविरा ग्रुपच्या सदस्यांच्या आपल्याला पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं ही सेवा त्यांना मात्र भावली. आणि एक छोटंसं गिफ्ट यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. आई एकविरा मातेचं अप्रतिम आपण पाहू शकतायत. हे संपूर्ण जे आपल्याला पाहायला मिळतं खरोखरच सप्रेम भेट या ठिकाणी देण्यात आली. बोला पुनश्च एकदा आई एकविरा माते की. धन्यवाद कल्पेजी पाटील साहेब. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद आहे. फार कमी अशी माणसं असतात जी प्रेमाच्या पोटी मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये येतात आणि अशा प्रकारची सेवा केल्यानंतर रुपेजी पाटील यांच्या मनात नसेल की अशा प्रकारचं मला सप्रेम भेट मिळेल तर रुपेजी पाटील तुम्हाला सुद्धा हॅट्स ऑफ असेल. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित विद्यमान नगरसेविका अस्मिता विशाल पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत. विशालजी पाटील समाजसेवक चांदीप गावातील अनमोल रत्न त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. रिया पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत ज्या आदर्श शिक्षिका, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करून रुपेजी पाटील यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांच्या मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, स्वागत करतो आणि जाऊया मॅचच्या दिशेने. मनोजी पाटील पुन्हा एकदा जॉईन होतील. धन्यवाद. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 42 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथून 5 गडी बाद झालेत. इथून आपण बघतोय 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा ओम 11 जलसार संघाचा प्रयत्न असेल. कमीत कमी तुम्हाला या 12 चेंडूमध्ये 25 ते 30 धावा काढाव्या लागतील. कारण समोरचा संघ ओम साई गावदेवी शिवनसाई हा संघ आपल्याला बघायला मिळेल. दीपक मडवी सारखा एक विस्फोटक फलंदाज, प्राक्तन गिणी सारखा एक चांगला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि वेळ पडली तर प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याची ताकद ठेवणारा अपकमिंग यंगस्टार ओमकार घरत आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल लैला हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. संजय घरत 40+ जरी झाले असले तरी तरुण खेळाडूंना लाजवेल असा फिटनेस त्याच्याकडे आहे. त्यामुळे चांगली बॅटिंग लाईन ओम साई गावदेवी शिवनसाईकडे आहे. आणि अनुभवाचा भंडार ज्यांच्याकडे आहे असे राजेश घरत सुद्धा टीम मध्ये आहेत. त्यामुळे या संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर जास्तीत जास्त धावा धावफलकावर लावाव्या लागतील. या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय लक्ष्मणजी पाटील साहेब, पालखीचे पुजारी, आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. रुपेजी नरेश पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. लक्ष्मणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, पालखीचे पुजारी आहेत.
एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया आपण स्वागत सन्मान, कारण हा मान सन्मान एखाद्या बाजारात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नाही, तो कमवावा लागतो आणि हेच मात्र कमावलेले व्यक्तिमत्व आज मुख्य मंचावर आई एकविरा चषक साखरेच्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेत. कारण याच क्रिकेटने आपल्याला एकत्रित जोडलंय आणि त्यामुळे या क्रिकेटचा आपण सदैव ऋणी आहोत. राजूदादा पाटील यांना विनंती करेन की प्रशांत जी किनी आणि विक्रमजी घरत साहेबांना विनंती करेन सफाळी गावातील अनमोल रत्न आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावं. सध्या 42ला 5-4 षटकांचा खेळ झालाय. ओम 11 जलसार टीम राहुल गोलंदाजी मार्कवर येतो. मिस्टर लैला मिनी विश्वनाथ जाधव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सर बॅटचा वापर केलाय. एक नंतर मेल ओंकार घरत हॅटकॅप परिधान करणारा पनामा कॅप आपल्याला पाहायला मिळते. एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या 43, लॉस ऑफ 5 विकेट. प्रशांतजी किनी साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. त्यानंतर विक्रमजी घरत यांचं यथोचित स्वागत सन्मान राजूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर रिया रुपेश पाटील, रिया मॅडम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नवनिर्वाचित विद्यमान नगरसेविका वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अस्मिता विशाल पाटील मॅडमला मी विनंती करेन की आपण पुढे या. आपल्या यथोचित स्वागत सन्मान आता सध्या त्यांना बिझीच राहावं लागणार आहे. नाही हा शब्द त्यांच्या मुखातून आता निघणारच नाही, कारण प्रत्येक कार्यक्रमाला आणि प्रत्येक स्पर्धेला त्यांना विशालजी पाटील यांच्या समवेत प्रत्येक मंचावर जावं लागणार आहे, कारण नागरिकांनी दिलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमापोटी मात्र यावेळेला आपण पाहतायत या ठिकाणी स्वागत सन्मान. एक नारी शक्ती, नारी शक्तीला सन्मान करताना एक वेगळंच चांगलं अभिमान दिसतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय. तर एकदा नारी शक्तीला सलाम आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात अस्मिता पाटील मॅडम यांचं करूया स्वागत. त्यानंतर क्रिकेटचे चाहते स्वतः एक आयोजक, बहुजन विकास आघाडीच्या स्पर्धा म्हटल्या तर विशालजी पाटील यांचं नाव नेहमीच मात्र पाहायला मिळतं आणि माझे APLचे जे अध्यक्ष मात्र आपल्याला पाहायला मिळाले. अग्री प्रीमियर लीग ज्या वेळेला झाली शिरसाड फाटाच्या मैदानात पर्व 3 मध्ये त्यांना मात्र तो योगदान दिलं होतं आणि या पण विशालजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात विशालजी अनंत पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये नगरसेविका चषक आम्हाला पाहायला मिळेल का, हा मोठा विषय आता सध्या तरी चर्चेत राहिलाय आणि त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. सध्या त्यांचे सुपुत्र सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत, लेदर बॉल क्रिकेट. त्यांना सुद्धा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. आणि आता थेट वळणार आहोत आपण मनोजी पाटील यांच्याकडे. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया हलकासा बदल, आवाज बहाडोलीचा. धन्यवाद सर. राहुलच्या अगेन्स्ट षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय, परंतु एक षटकार आलाय मध्ये. फटका तर चांगला खेळलाय. इथून आपण बघतोय चेंडू आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने सीमारेषा पार जातोय, चौकार येतोय. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा आल्या 2 चेंडूंवर आणि धावसंख्या आपण जाऊन पोहोचते 55 या धावसंख्येवर. या आधी षटकाराची रिप्ले पाहायला आवडेल, कशा पद्धतीने चेंडूला अडवलं गेलं होतं आणि कुठे चुकी झाली. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल आपल्याला पाहायला मिळेल. इथून पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं गेलंय मिड विकेटच्या वरून 6 धावा. ज्या पद्धतीने मात्र फटक्याची निवड केली गेली मागील 3 चेंडूंवर, जबरदस्त, अप्रतिम. आणि 8व्या क्रमांकावरचा फलंदाज आहे जो 4 चेंडूमध्ये 18 धावांची लयलूट करतोय. सुपर बॅटिंग. धावा झाल्या धावफलकावर आपण बघितल्या तर 61 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 4 मध्ये 18. काय सुपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पाहुण्यांचं स्वागत षटकार आणि चौकाराने करताना मिस्टर आपण पाहतोय संकेत आपल्याला पाहायला मिळाला. सुपर बॅटिंग.
चला मित्रांनो, शिवनसई संघाच्या खेळाडूंना विनंती करेन, आपल्याला अंतिम सामना 6 षटकांचा खेळवायचा आहे, त्यासाठी थोडं सहकार्य करा. धावा झाले, धाव फलकावर आपण बघतोय 61 धावा, 61 रन्स ऑन दी बोर्ड. 6 बाद 61. राजेश गरत येतात गोलंदाज, 40+ क्रिकेटचे हिरो आहेत, परंतु प्रत्येक सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. असे राजेश गरत साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवर. कशा पद्धतीने मात्र उर्वरित 6 चेंडू हाताळले जातील, ज्या पद्धतीने आपण संकेत भोईरला बघितलं, 4 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच सामना सुद्धा सुरू आहे, परंतु मी राजूदादा पाटील यांची 10 मिनिटे फक्त या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत. गेली 4 दिवस आम्ही वाट पाहत आहेत, परंतु तुम्ही कामानिमित्ताने थोडंसं बाहेर जाता. तर ज्या पद्धतीने पुढील वर्षामध्ये ही स्पर्धा एकंदरीत 6 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, अशी एकमेव स्पर्धा असेल पालघर जिल्ह्यामध्ये की ज्या स्पर्धेची मात्र अनाऊन्समेंट केली जाते 1 वर्ष अगोदर. तर एकदा जोरदार टाळ्या रुपेशजी नरेश पाटील साहेब यांच्यासाठी येऊ द्या. पुढच्या वर्षात राजूदादा पाटील असं विचार चाललंय की जे गुणवंत खेळाडू दररोज खेळून जातात त्याच्यातील एक संघ फक्त निघतो, आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ दी डे म्हणून एक सायकल रोजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे आत्ताच 8 ऑलरेडी सायकल आलेले आहेत, 8 दिवसांमध्ये स्पॉन्सर मिळालेत, आणि पुढच्या वर्षात ही स्पर्धा 1 लाखाच्या घरात आपल्याला जाताना पाहायला मिळेल. 64 संघांचं मत आम्ही घेणार आहोत, आणि त्या मतानुसार किती एंट्री फीस ठेवायची आहे आणि 64 टीम त्या कोणत्या खेळणार आहेत त्यासाठी मात्र ते एक मत पाहिलं जाईल, आणि त्यानंतर मात्र ती रक्कम ठरवली जाईल. तर राजूदादा पाटील, आपलं मत या स्पर्धेविषयी काय आहे? आणि कारण गेल्या वर्षी तुम्ही सफाळेमध्ये अनाऊन्समेंट केलं की या स्पर्धेला मात्र 1,21,000 साखरेच्या मैदानात दिली जाईल, मोटरसायकल दिली जाईल. आत्ताच तुम्ही यंदा मात्र घोषित केलं की बिरवाडीमध्ये 1,21,000चं प्राईज दिलं जाईल, आणि ही सुद्धा मात्र तुम्ही अनाऊन्समेंट 1 वर्ष अगोदर करता. तर आपल्याकडून फक्त मी जाणून घेतो की राजूदादा पाटील नाही, म्हणजे मला राजूदादा पाटीलकडे जायच्या आधी मला एक शब्द बोलायचा आहे फक्त, की आगरी प्रीमियर लीगची 9 पर्व झाली. 9 पर्वामध्ये तुमचं फारसं नाव नव्हतं. म्हणजे राजूदादा पाटील हे जेव्हा 9व्या पर्वामध्ये जसं नाव प्रत्येकाच्या तोंडामध्ये, आगरी समाजाच्या प्रत्येक बांधवाच्या तोंडामध्ये आलं, यंदा हे नाव गेली 7 वर्ष आपण नाही ऐकलं जास्त. 8व्या पर्वामध्ये नाव आलं जेव्हा सफाळ्याला माकड्याच्या मैदानावर तुम्ही अनाऊन्समेंट केली की मी पुढच्या वर्षी बाईक देतो आणि 1,21,000चं पारितोषिक, तेव्हापासून नाव हे चर्चेमध्ये आहे. जर आगरी समाजासाठी तुम्ही एवढं योगदान देतात, भरघोस मदत केली आगरी समाजामध्ये, कुठेही स्पर्धा असू द्या, माझ्या गावामध्ये पण भाडोली प्रीमियर लीगमध्ये 11,000चं पारितोषिक दिलं होतं एका शब्दावर. जर तुम्ही आगरी समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये करतात तर 21व्या चषकासाठी काय अनाऊन्समेंट आहे का तुमच्याकडून, हे मला फक्त सांगायचं होतं. त्यासाठी मी माईक घेतला हातात. नक्कीच तेच आम्ही तीच चर्चा करणार होतो, आणि यावेळेला राजूदादा पाटील आता त्यांच्या मुखातून आपण या ऐकूया. गुगली टाकली त्यांनी. हॅलो, मला वाटतं भिवंडीवरून आलेले आमचे मित्र कल्पेश पाटील ना, हां, संपूर्ण व्यासपीठ विशाल आहे, वहिनी आहेत, आमचे पण वहिनी आहेत, रुपेशची मिसेज, आणि आमच्या गावातले संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि संपूर्ण व्यासपीठ. आता बोलता बोलता मला वाटते क्रिकेट मलाही आवडते, पण त्याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट आणला मनोजने का गुगली टाकून दिला. पण मी आध्यात्मिक चळवळीत काम करणारा व्यक्ती आहे, आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे का काय सांगू मी संतांचे उपकार, मज निरंतर जागवैती. मानवी जीवनामध्ये मी मगाशी मनोज पण होतं, प्रमोद शेडगे सर होते, त्या दिवशी कुणाल दाते सर होते. बोलत असताना मी त्यांना सांगितलं का बाबा रे, कोणताही कार्य करत असताना, इव्हन म्हणजे एज्युकेशन असो, तुमचा व्यवसाय असो, किंबहुना कोणताही सेक्टर असो, जिथपर्यंत तुम्ही तुमचे 100% देत नाही तिथपर्यंत तो कार्य यशाच्या किंबहुना पूर्ण कंप्लीट होईल असं तुम्हाला सांगता येणार नाही. आता मागे जसा 2 महिन्यापूर्वी मनोज तू उल्लेख केलास का अचानक हा विषय झाला, अचानक नसेल ते. मी परत सांगतो, पिक्चरच्या मध्ये काम करणारा जो हिरो असतो ना, एक्टर, त्याच्या पाठीमागे, पडद्याच्या पाठीमागे स्क्रिप्ट रायटर असतो, आणि तो आमचा रायटर रुपेश पाटील आहे. आता मी तुझ्या बोलला
आम्ही एकटार आहेत रे. आम्ही वकिली पेशेमध्ये जरी काम करत असले, आमचा कुठेतरी तुम्ही नाव जरी लावत असले ना, तरी आमचा स्क्रिप्ट रायटर, मी जाहीरपणे सांगतो, तो रुपेश आहे आणि तो लिहिला जातो. फक्त कसं आहे, आज मी जाहीर केलं ते. असो, तू जसं बोलला का ह्या स्पर्धेच्या विषयी मागे आम्ही 2 महिने काम केलं APLच्या बाबतीत, त्याचं काय रंग आलं. मला वाटतं जो व्यक्ती येतो, आता इथे विक्रम पण आहे, जो व्यक्ती तो सांगणार काय ग्राउंड होतं, तुम्ही लोकांनी काय उपयोग केलं, कुठला कुठे काम नेऊन ठेवलं. किंबहुना APL पर्व, मी अलीकडे एक 4-8 दिवसामध्ये जेवढ्या ठिकाणी लग्न मंडपात जरी गेलं असेल ना, तर एकच चर्चा आहे, काय तुमचा ग्राउंड, काय APLचा पर्व. मी खरंच सांगतो ना, का तो स्क्रिप्ट सुद्धा कुठेतरी पडद्याच्या पाठीमागे अगोदर लिहिलं गेलं होतं. नाही म्हणजे तू लोकांचा नाही, आमचा. कारण ज्यात मागे जे तू म्हटलं ना का माकनेला जाहीर केल्याच्या नंतर मी अगोदर रुपेशने मला फोन केला का पाटील साहेब असा असा विषय आहे, तुमचा काय मत आहे. म्हटलं तुमची जी इच्छा असेल त्याला मी सहमत आहे. आणि नंतर आम्ही ठरवलं. आणि कसं आहे माहिती आहे का मनोज, कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य, प्रमोद सर नेहमी सांगतात, कंटिन्यू जे तुम्ही कोणताही कार्य करत असताना सतत अविरतपणे ती सेवा घडली पाहिजे. म्हणून मी असा विचार केला का आता यावर्षी इथे 1,21,000चं बक्षीस, त्याच्यानंतर मोटरसायकल, मग याला खंड पडून जर आपण दिलं तर आपण जातीने आगरी आहेत, आपण सामान्य नाही मिळत. तर मग मी ते म्हटलं का आपण एक काम असं करूया का पुढच्या वर्षी हा पर्व कुठे गेला तर बिरवाडीला. आणि मग म्हटलं का जर नुसतं बाईक आपण दिलं तर कुठेतरी असं होईल की बाबा साखरेला होतं म्हणून तुम्ही असं केलं. म्हणून म्हटलं का तथा असतू, बाईक पासून आणि 1,21,000 पासून ते कंटिन्यू करूया आपण, बघूया कमिटी कुठे आम्हाला थांबवते ते. राहिला विषय एकविरा चषक साखरे. एक लक्षात घ्या, कोणताही काम मनोज, खूप लोकांना असं वाटतं का बाबा हे पण स्क्रिप्टेड असेल कदाचित, कारण आता मी तुमच्या समोर उलगडा केलेला आहे. आता ते माझा नाईलाज झाला, मी ते स्क्रिप्ट ते उलगडा त्याचा करणार नव्हता. आता अनेक लोक काय सांगतील का रुपेशच्याच बाबतीत बोलत असताना हा पण स्क्रिप्टेड असेल. मी खरं सांगतो का हा मान एकमेव काम जरी रुपेश करत असेल तर इथे बसलेले आमचे गावातले जेवढे पोरं आहेत ना, महिला पुरुष पोरं, हा जे योगदान देतात ना, मी सतत सांगतो पैसा खर्च करणं सोपं आहे माझ्या दृष्टिकोनातून, कदाचित तुम्ही एग्री असतील का नसतील, पण जे योगदान आमचा गाव देतो APL मध्ये, महिला पुरुष पोरं, दिवस रात्र, रुपेश जरी आमचा स्क्रिप्ट रायटर असेल किंवा एकविरा चषकचा डायरेक्टर जरी असेल आणि त्याच्या पाठीमागे जे घरातून ते वहिनी आहेत, रुपेशची आई असेल, वडील असतील, हे सामान्य नाही मिळत. धर्मशास्त्राचं प्रमाण आहे का नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. मी वारंवार सांगतो का आम्ही पद्मनाभाचे पाईक म्हणून काम करतो ना मनोज, हे आम्ही काल मार्गात नाही आले रे. धर्मशास्त्र सांगतो का बहुजन्म आम्ही बहुपुण्य केले तेव्हा हा विठ्ठला कृपा केली. आता इथे एकविराचे पालखीचे भक्त बसलेले आहेत, अनेक जन्माचा तुमच्या पुण्याचा साठा आहे. म्हणून कलियुगामध्ये आपण औषध न घेता रामकृष्ण हरी करतो, नाहीतर माणसं औषध घेऊन गेले. आता आपण काढा देतो लोकांना, त्याच्यामध्ये आपण बदल केला, तो भाग वेगळा आहे. कुठेतरी तुम्ही जे काम करतात ना त्याच्या पाठीमागे अनंत जन्माचा तुमच्या म्हणजे पुण्याचा साठा असेल. आज तुम्ही सुद्धा कमेंट्री करतात, प्रभू सर असतील, दाते सर येऊन गेले, ह्याच्या पाठीमागे तुमच्या पाठीमागच्या पुण्याचा काहीतरी वाटा आहे. सहज ह्या गोष्टी होऊ शकत नाही. आज विचार करा तुम्ही का 15 ते 17 वर्षापूर्वी जेव्हा रुपेश असेल, भगवानजी पाटील असतील, जेवणजी पाटील असतील, आम्ही इथे कामाला सुरुवात केलं असतील, त्या टायमाला आमच्या मनाला काय वाटलं असेल. पण नाही, मी परत सांगतो, मनी इज द नॉट एव्हरीथिंग, पैसा सर्वस्व नाही. अँड त्याला जोडून सांगतो, मॅनेजमेंट इज द बेस्ट मेडिसिन इन द वर्ल्ड. अल्बर्ट ट्रेसी, ब्रँड ट्रेसी, त्यांच्या मी पुस्तक वाचतो. कोणताही चळवळीत तुम्ही काम करत असताना प्रमोद सर, त्याच्यामध्ये जर चांगलं औषध सांगितलेलं आहे तर त्याचं नाव आहे मॅनेजमेंट. आणि ह्या जर एकविरा चषक कोणी बघत असेल मनोज, तर मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंट, दुसरा काय बोलू. मॅनेजमेंटच्या पलीकडे काय नाही मिळत जीवनामध्ये. प्रत्येक जीव कुठेतरी पैशासाठी, संसारासाठी तळमळतो, काम करतो. पण जो निस्वार्थपणाने जगाच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी, गावाच्या हितासाठी जो कार्य करत असेल. आता काल मी पवार सरांशी बोललो, मुलांच्या बाबतीत तुम्ही बघितलं, जेवण असेल, शैक्षणिक वाटप असेल, मला असं वाटतं ना कुठेतरी आपण आता खरं रूप, आता तू पण बोलत होतं मग अशी काय APLच्या बाबतीत ते पैसे कुठे गेलं पाहिजे, तुला वाटलं का माझ्या कानावर जात नाही, पण ते शब्द मी ऐकत होता. कारण आम्ही मार्गाची माणसं आहेत ना, आम्ही सुपारी घेतलेली माणसं आहेत. आम्ही ज्याची सुपारी एकदा घेतली ती सुपारी सहजी आम्ही सोडत
नाही का? तुझ्या पण मनामध्ये तळमळीला ते वाटते का नाही स्पोर्ट्सच्या पलीकडेही कुठेतरी आपण जाऊन काहीतरी केलं पाहिजे, आणि तो तो करतो. म्हणून तिथे मी त्रिवार सांगितलं का मॅनेजमेंट मॅनेजमेंट मॅनेजमेंट. तो करतो, त्याच्या पाठीमागेही त्याचा खूप मोठा अनेक लोकांचे, त्याच्या घरातल्या कुटुंबातल्या लोकांचे वाटा असेल. आणि जेव्हा तुम्ही इतर सेक्टरमध्ये जाऊन काम करतात ना, म्हणजे जेवल्याच्या नंतर कधीतरी आपण जेवता जेवता पंचपक्वान्नाचं जेवण जेवल्याच्या नंतर वैभव जेव्हा आपल्याला गोड गुलाबजामुन वगैरे काहीतरी दिलं जातो, तेव्हा आपल्याला मन असं वाटतं आपला का तृप्त झाला, तृप्त झाला. तसा हा प्रकार आहे. मी परत एकदा रुपेश तुला शुभेच्छा नाही देत, कारण गावातलं आहे ते का कुटुंबातलं आहेत, आपण कशाला एकमेकांना घोडे लावून घ्यायचं. आपण हाय जे सुपारी घेतलेलीच आहे, तू पण एक विरेचीच घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आम्हाला पण इन्व्हॉल्व कर. राहिला मनोजच्या गुगली शेवट करतो, कारण फायनलकडे आता जायचं आहे आपल्याला. इथे जमलेल्या प्रत्येकांचा शब्द सुमनाने जेवढ्या लोकांनी योगदान केलं असेल, आमच्या गावातलं असेल, पंचकृषीतले जेवढं पाहुणे मंडळी असतील, मी रुपेशच्या वतीने आभार मानतो. आणि गुगलीच्या बाबतीत मी तुला सांगतो मनोज, संध्याकाळी तू रुपेश आणि प्रमोद सर तुम्ही टॉस करा. जे तुमच्या मनात असेल, मनातला बोलतो हा मी, अहंकाराचा वारा न लागो राजसा. मी तुझ्याशी पण बोलत होतं, कोणताही चळवळीत काम करणाऱ्या माणसाला अहंकार नको, का जयाच्या अंगी मोठेपणा तयाच्या यातना कठीण. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात का लहानपण दे ग देवा. कोणताही काम करत असताना जेवढं तुम्हाला स्वतःला समाविष्ट करता येईल, लहान करता येईल, तेवढं तुमच्या जीवनामध्ये तुमच्या यशाच्या मार्गामध्ये तुम्ही उधो उधो स्वतःच्या करून घेतील. असा मी नाही, असा अध्यात्म सांगतो. तू आहे, रुपेश आहे, प्रमोद सर, ही संधी तुम्हाला पण आहे. तुम्ही टॉस करा. आणि मी शब्द देतो, मी तर सांगतो का मी तर आम्हाला भारवा आहे. आम्ही संतांच्या मार्गाचे पाईक आहेत. आम्ही कुठेतरी झाडू कचरा हे उचलण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे असं मला वाटते. तुम्ही तिघही टॉस करा. साखरे गावात तो पण आहे, मी पण आहे, समाज पण आहे, पुढच्या वर्षी समाजाची पण मॅच आहे. तुमच्या मनात असेल ते, जे तुमच्या मनात असेल एकविरासाठी बाबा, जे तुमच्या मनात असेल, मी काय शब्द सांगतो जाणून बुजून बोलतो का, ते तुम्ही वापरा. मी जर वापरलं तर असं होईल का कुठेतरी स्क्रिप्टेड. दिस इज नॉट स्क्रिप्टेड. इथे कोणत्याही गोष्टी स्क्रिप्टेड नाही. रिव्ह्यू आहे का? ह्या गोष्टी स्क्रिप्टेड मनोज नाही. म्हणून एकविरा चषकचे जे काही तुमचे बक्षीसच्या बाबतीत असेल किंवा मॅन ऑफ द सिरीजच्या बाबतीत काही असेल, मी समजू शकतो, कारण साधू संतांचं प्रमाण आहे. प्रमोद सर, गोस्वामी रामचरित मानस रामायणामध्ये पारायणामध्ये तुलसीदासांनी लिहिलेलं आहे का, खग ही जाने खग की भाषा. खग म्हणजे पक्षी. पक्षी बोलतात, पण त्याची भाषा कोणाला कळते? जो पक्षी असेल. किंवा जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात का ज्यावे त्याच्या वंशे, पद्मनाभ स्वामी सांगतात, तेव्हा कळे. कधी कळतो? जेव्हा तुम्ही आध्यात्मिक चळवळीत काम करत असतील, तेव्हा तुम्हाला समजेल का एकविरा चषकचा अर्थ काय, या एकविरा मातेच्या भक्तांचा अर्थ काय. नाही तर आपण सामान्य जनरली बघतो, आपण मेडिसिन खाल्यासारखा प्रकार आहे. मी समजू शकतो, कारण मला माहिती आहे की तुम्ही जसं जेवढं प्रेम माझ्यावर करतात ना, 5-10% प्रेम मीही तुमच्यावर करतो. 90% किंवा 100% मी सांगत नाही. तथा असतो. इथेच थांबतो. सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि एकदा सर्वांनी उठून बसून नाही, कोणत्या गोष्टी आपण सुपारी घेतलेली माणसं आहेत ना, एकदा रुपेशसाठी जिथे कोणी असेल गावातल्या जिथे एवढ्या लोकांपर्यंत माझा आवाज जात असेल, कारण मॅनेजमेंट मॅनेजमेंट अँड मॅनेजमेंट, एकदा जोरात टाळ्या रुपेशसाठी सर्वांनी. आणि जोरात एकदा घोषणा देऊ आपण. इथेच थांबूया. एकविरा माते की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण म्हणजे कीर्तनाची आम्हाला पण आवड आहे. कीर्तनामध्ये जेवढे म्हणजे अभंग त्यांचं उदाहरण कीर्तनकार एखाद देत नाही, तेवढे उदाहरण आपण राजू पाटील साहेबांच्या मुखातून ऐकले, आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा खूप छान पद्धतीने देतात ते. त्यामुळे एक अनिलदादा गावड आणि राजूदादा पाटील या दोघांचं भाषण कंटिन्यू चाललं 2 ते 3 तास, तरी कंटाळा येणार नाही, एवढी मजा आणतात ते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आदरणीय नितीन वासुदेव पाटील साहेब, माजी उपसरपंच ग्रामपंचायत दुकटण, इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर या. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. समालोचन कक्षामध्ये आम्ही करतोय हलकासा बदल. आदरणीय प्रमोद शेडगे सर जोडले जातील. धन्यवाद.
थँक्यू व्हेरी मच मनोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी एकविरा ग्रुपचे सदस्य सुद्धा आहेत आणि चांगले समालोचक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. यस, DRS वापरला गेलाय बॉलिंग टीमने. या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर जे मनोगत ऐकायला मिळालं राजूदादा पाटील यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. जे बोलतात ते मात्र ते करून दाखवतात आणि त्यामुळेच मी म्हटलं की सामदाम दंडभेद या शब्दांच्या उक्तीप्रमाणे त्यांचं नेहमीच आपल्याला योगदान पाहायला मिळतं. सन्माननीय व्यासपीठ यांच्याकडून त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेणारे पिंटू वजे असतील, सुनील वजे, संदेश पाटील, मनोज पाटील, राकेश कुडू यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. ग्रामस्थ मंडळी, पाटील आणि साखरे या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. सध्या डिसिजन पेंडिंग आहे. ऑनफिल्ड डिसिजन जो काही आहे तो मात्र द्यावा लागेल कारण गोलंदाज जेव्हा बॉल डिलिव्हर्ड केला तेव्हा तो मध्ये आला होता आणि त्यामुळे मात्र तुम्हाला तो ऑनफिल्ड जो रिव्ह्यू असेल तो रिटर्न मिळेल तुम्हाला. महेंद्र भोईर, नो इश्यूज. जो काही रिव्ह्यू असेल तो मात्र रिटर्न मिळेल. परंतु जेव्हा आपण पाहतो की गोलंदाज येतो त्यावेळेला तो बरोबर मध्ये आला होता आणि त्यामुळे आपण पाहतायत आणि पाठीमागे जो कीपर आपल्याला पाहायला मिळतोय त्यात तो सुद्धा मध्ये आला होता. त्यामुळे स्पष्टीकरण दिसलं नाही जसं स्वरांगी वॉरियर्स धुकटन टीमच्या बरोबरीने आपल्याला पाहायला मिळालं होतं. जे आपण पाहतायत या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 8 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. टार्गेट सेट केले गेले ते 77 धावांचं. आता इथून जर आपण पाहिलं तर 69 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता असेल. नुकतंच जे उपस्थित झालेले आहेत म्हणजेच आई एकविरा चषक साखरे हे प्रत्येकाला पसंतीता आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं मॅनेजमेंट म्हणून मी नेहमीच म्हणतो की मॅनेजमेंटचं दुसरं नाव काय आहे तर रुपेशजी नरेश पाटील साहेब, स्वरांगी वॉरियर्स दुकटनचे प्रोप्रायटर आदरणीय देवानंद कृष्णा वजे साहेब, त्याचप्रमाणे नितीनजी वासुदेव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. माझे उपसरपंच का? मनोज भाऊ? सरपंच आहेत. उपसरपंच या नात्याने आणि नेहमीच क्रिकेटवर चांगलं प्रेम करणारं व्यक्तिमत्व त्यांचे सुपुत्र डॉक्टर रोहित पाटील यांना सुद्धा आपण पाहिलं एक मन मिळावं असं व्यक्तिमत्व. वेलकम नितीनजी वासुदेव पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर पुढील वर्षासाठी आत्ताच मॅन ऑफ द मॅच ज्या जाहीर झालेल्या आहेत, जे भिवंडीचे अगदी खारबाव गावातून एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर भव्य स्वागत केलंय देवानंद वजे साहेब आणि नितीनजी पाटील साहेबांचं या मंचावर. चौकार कल्पेजी पाटील साहेब जी एकविरा मातेची मानाची पालखी भिवंडी शहराची जी निघते आणि त्याचे आपण संस्थापक पाहतायत कल्पेजी पाटील साहेब यांच्याकडून पुढील वर्षासाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आई एकविरा मातेचा मुखवटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, सौजन्य करणार आहेत. आणि त्याच नंतर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज जो प्लेअर ठरेल त्याला आई एकविरा मातेच्या गाभाऱ्याची फ्रेम या ठिकाणी दिली जाणार आहे कल्पेजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून. एकदा जोरदार टाळ्या. कल्पेजी पाटील साहेब, आपल्या मनाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. ही क्वालिटी दर्जाची स्पर्धा आहे आणि त्यामुळे 1 वर्ष अगोदरच मात्र या स्पर्धेचं मॅनेजमेंट केलं जातं. 6 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी डेट सेव्ह करायला विसरू नका. जे संघ खेळतायत इथून खेळून गेलेत त्यांनी पाहिलं असेल तर कदाचित उद्यापासूनच रुपेजी पाटील साहेबांना कॉल येताना पाहायला मिळतील आणि 64 टीम बुक होताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतायत महेंद्र भोईर यांच्या माध्यमातून. दोन्हीही बंधू, जसे मी उल्लेख केला होता त्या दिवसामध्ये, 2 बंधू एका साईडला सचिनदादा पाटील, श्रीधरदादा पाटील, त्याचप्रमाणे किरणजी भोईर आणि महेंद्र भोईर हे 2 बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय आउटफील्डच्या वरून. ऑन ड्राईव्ह खेळत असताना कणखर झन्नाटेदार चौकार. गुड शॉट, 4 रन.
चांगला फटका पाहायला मिळाला, चौकार आला. त्या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल. अप्रतिम चांगला फटका इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका, गुडघ्यावर बॅलन्स करत बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. क्या बात आहे दीपक मडवी, सातत्याचं दुसरं नाव म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं चौकार येतो. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. ग्रेट बॅटिंग, चांगला फटका यावेळेला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर स्पर्धा आपण पाहतायत, त्यामध्ये पाहुण्यांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट आणि क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या अनुषंगाने. 20 धावा झाले, 77 धावांचं टार्गेट. इथून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चेंडूला फील्ड करतील, तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 21 धावा झालेत आतापर्यंत. ओमसाई, गावदेवी, शिवंस या टीमच्या 70 धावांचा पाठलाग करताना या आपण आदरणीय सन्माननीय दुपटण गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व नितीनजी वासुदेव पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी राजूदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या सुंदर व्यक्तिमत्वाचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. अगदी खासम खास देवानंद वजे साहेब यांचे परम मित्र, उपसरपंच या नात्याने आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात आणि क्रिकेटवरचं निस्सीम प्रेम पाहायला मिळतं. तर एकदा जोरदार टाळ्या. आपला मनपूर्वक धन्यवाद आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच माईची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह, या स्पर्धेची गोड आठवण आणि पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा असा संदेश देणारा बुके. एकवीस धावा, 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. 24 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा जवळजवळ या वेळेला अप्रतिम चांगला फटका, लो फुल टॉस बॉल, सरळ बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. दीपक मडवीच्या बॅटमधून शानदार षटकार. सत्तावीस धावा फलकावर पाहायला मिळतात. 50 रनची आता बरोबर ॲक्युरेट गरज असेल. चांगला फटका खेळला होता. प्रवीण भोईरच्या अगेन्स्ट खेळणं फार कठीण असतं, कारण याच मैदानात 6 विकेट्स घेण्याचा, 5 कंप्लीट करण्याचा कारनामा केला गेला होता. तोच खेळाडू. फुल टॉस बॉल सोडणार नाहीये. इथे मात्र डिस्टन्स क्लिअर होईल का, मोठा प्रश्नचिन्ह. परंतु इथून आपण पाहिलं लो फुल टॉस बॉलवर व्यवस्थित खेळू शकले नाही. डिस्टन्स क्लिअर झाला नाही आणि दीपक मडवीच्या खेळीला पूर्णविराम. एक मोस्ट इम्पॉर्टंट विकेट. बॅक टू द डगआउट, गॉन. आदरणीय सन्माननीय आनंद तरेसाहेब, शिवसंग्राम ग्रुप माकणे गावातील अनमोल रत्न आणि त्यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद आनंद तरेसाहेब. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 27 धावा, 50 धावांची आवश्यकता आहे. प्राक्तन किनी 5 बॉलमध्ये 5 रन त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक मडवी बाद झाल्यानंतर जयवंतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. 50 धावांचं अजून सुद्धा लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. एक अतिशय उत्तम दर्जाचं क्रिकेट आदरणीय सन्माननीय सदानंद किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. स्पेशली मिताली पाटील मॅडम आणि सौभाग्यवती गीता पाटील मॅडम, श्रीमती गीता पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यावेळेला जर आपण पाहिलं तर
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, थोडीशी गिरकी घेतली त्या ठिकाणी फिल्डरने आणि पाहता पाहता पिंकेश पाटील बॉलला फील्ड करतील, चेंडूची फेक करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. 2 लेफ्ट हँड बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक मडवी, ओंकार गरत नॅचरली त्यांचा खेळ पाहण्यासाठी अप्रतिम आतुरलेले असतात. प्रत्येक शिवनसईकर, राजेश गरत, संजय गरत या खेळाडूंना खूप चांगलं प्रमोट करतायत की तुम्ही चांगली, मात्र आता या वेळेला खेळी करा. खेळामध्ये बदल होत असतो. सिनियर खेळाडू जेव्हा ज्युनियर खेळाडूंना वाट दाखवतात तेव्हा खूप महत्वाचं असतं. यावेळेला यस ॲब्सोल्युटली प्लम आणि कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही आणि इथून जर आपण पाहिलं तर बॅट आदळली ती खेळपट्टीवर, बॉल अगदी मात्र यावेळेला पायावर जाऊन आदळला. फलंदाज बाद गॉन. या सदानंद किनी साहेब यांना सुद्धा विनंती केली आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आदरणीय सन्मान्य देवानंद कृष्ण वजे साहेब आणि नितीनजी वासुदेव पाटील साहेब आमच्या कलागुणांना वाव देत असताना पाहायला मिळतात. त्यांच्याकडून आमच्या दोन्ही समालोचक मित्रांना यावेळेला 500 रुपये आल्याबद्दल आम्ही त्यांचं ऋणी आहोत. थँक्यू व्हेरी मच. आपलं खूप खूप धन्यवाद आहे. आपलं प्रेम आशीर्वाद सदैव मात्र या समालोचनावर नेहमीच राहील अशी अपेक्षा बाळगूया आणि ईश्वरचरणी प्रार्थना करूया. थँक्यू व्हेरी मच. 29ला 2. जीवी स्पोर्टचे प्रोप्रायटर रितेश या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रित्याभाई या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं वाडा तालुक्यामध्ये आणि मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या धावसंख्या 29ला 2. 29 लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीणचा हा बॉल यावेळेला ओव्हरपिच बॉल होता. चांगला फटका, परंतु इथून झेल होईल का? चांगले प्रयत्न केले, जीवाची आकांक्षा केली, बॉलला मात्र यावेळेला आतमध्ये ढकललं. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. संकेतला आपण पाहिलंय आपल्या संघासाठी मात्र जवळजवळ 4 धावा सेव्ह केलेत. त्याला म्हणतात डेडिकेशन कसं द्यायचं क्रिकेटच्या खेळामध्ये. वेलकम सदानंद किनी साहेब आणि त्यांचे परम मित्र या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. एक अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. सदानंद किनी साहेब आपलं खूप खूप धन्यवाद आहे. काल सुद्धा त्यांनी प्राइज रूपात आमच्या कलागुणांना त्यांनी सुद्धा वाव दिलं होतं. चांगला बॉल आणि या वेळेला मात्र बॅटची एज अँड टेकन. यस, फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू द डगआउट गॉन. आनंद आज सफाळे नगरीला झाला, आनंदी आनंद आज सफाळे नगरीला. एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. 31ला 3 षटकांचा खेळ झाला आणि विजयासाठी आता 46 रनची आवश्यकता. 18 बॉलमध्ये 46 रन्स. धन्यवाद देवानंद वजे साहेब, नितीनजी पाटील साहेब, वैभवजी पाटील साहेब, संजयजी कुडू साहेब. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. 18 बॉल 46. किशोरजी तरे साहेब एक एडवन गावातील अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळतं आणि एक 4 ओळीचे मास्टर माइंड असे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी मात्र काही कोळी दिलेल्या आहेत. सध्या रित्याभाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. आपण असनास्तन व्हायचं आहे. अक्षय ठाकरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. WTCचे आपण पाहत आहेत प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख वाडा टेनिस क्रिकेट. विशालजी पाटील थँक्यू वेलकम. आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. अक्षयजी ठाकरे धन्यवाद. अस्मिता पाटील मॅडम आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. 31ला 3 सध्या आपण पाहताय धावसंख्या स्कोर कार्डवर लागली गेले. किशोरजी तरे यांच्या जेव्हा 4 ओळी आहेत त्या मात्र आपण थोड्याच वेळात या स्पर्धेच्या माध्यमातून आपण रीड करूया. 18 बॉल 46.
स्विच हिटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती. चांगला बॉल होता, मात्र इथून खराब 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 क्रिकेट. फलंदाज बाद होताना लैलाला परतावा लागेल. प्राक्तन किनीने कॉल स्वीकारला नाही. ओ बुलाती है मगर जाने का नहीं, ओ बुलाता है मगर जाने का नहीं. यावेळेला असंच दर्शवलं. नुकताच विकी वजे यांच्या आवाजात सुद्धा एक चांगलं गाणं ऐकलं आपण. त्यांचा आवाज सुद्धा आपण पाहिलात. तर किशोरजी तरे यांच्या काही ओळी आहेत जे सौरभ तरे डीजे मॅन यांचे पिताश्री आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांच्या ज्या 4 ओळी आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी रुपेजी पाटील साहेबांसाठी पाठवलेल्या आहेत. खाडी आहे आमची जीवनदायी, सांभाळते आम्हाला डोंगरावरची आई, आमच्या तन मनात आहे तिची अंगाई. रुपेजी नरेश पाटील साहेब दाखवतात आई एकविरा चषकाची नवलाई. 2009 मध्ये साखरे गावात लावली आई एकविरा चषकाची पंती. आईच्या कृपादृष्टीने साखरे गावाच्या अगदी थोड्याच वेळात पुन्हा एकदा मात्र ते संपूर्ण देतील. किशोरजी तरे साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. भरपूर ओळी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा मात्र त्या रीड करूया. अप्रतिम चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला फटका प्राक्तन किनीच्या बॅटमधून. छोटा पॅक बडा धमाका. शिवन सहितचा ब्रँड आहे. काय फटका खेळलाय. टायमिंग सहित मात्र यावेळेला बॉलला फेकून दिलंय. षटकारासाठी 6 धावा. 37 धावा. आता विजयासाठी 40 रनची आवश्यकता आहे. 37 धावा झालेत. फलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत 40 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. प्राक्तन किनी यावेळेला सांगतायत जरी माझ्या पार्टनरला यावेळेला रनआउट केलं परंतु आता मला तसं करायचं नाहीये. मला चांगली बॅटिंग करायची आहे आणि ते सुद्धा एक्सपिरियन्स बॉलरवर. मात्र यावेळेला काउंटर अटॅक केला गेलाय. अडतीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकंदरीत पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 3.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर महेंद्र भोईर. यावेळेला मोठा प्रहार. संजय गरत. एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स, बेस्ट वर्सेस बेस्ट, क्वालिटी वर्सेस क्वालिटी. भरपूर वर्ष दोन्ही खेळाडूने मात्र चांगलं क्रिकेट हाताळलंय. अंकितजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज बायसिकल या स्पर्धेला सप्रेम भेट दिले, सौजन्य केले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. यावेळेला संजय गरत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय आणि महेंद्र भोईर यावेळेला आपण पाहतायत सॅटिस्फाईड नाही आहेत. धाव घेण्याच्या प्रयत्नात कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही. प्राक्तन स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा निर्धार करतायत. आता 12 बॉल आणि 39 रन हे विजयासाठी आपल्याला पाहायला मिळतं. ओमसाई गावदेवी शिवनसाई या टीमला विजयासाठी 12 बॉल 39, 12 बॉल्स रिमेनिंग अँड 39 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 बॉल 39. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. पाहायला मिळतं अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल 39.
सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत प्रवीण भोईर टू प्राक्तन किनी. बारा बॉल 39 रन. चला थोडस स्पीडअप करा जरा गेम. फायनल मॅच आपल्याला बरोबर चांगल्या पद्धतीने खेळवायची आहे. प्राक्तन किनी एका साईडला, अनुभवी गोलंदाज प्रवीण भोईरला आपण पाहतायत लेफ्ट हँड लेफ्ट आर्म. यावेळेला ऑन साईडला खेळलाय, गॅप शोधलाय की नाही, नाही यावेळेला गणेश वॉट कॅच. क्लास क्वालिटी ऑफ कॅच आपल्याला पाहायला मिळते. गुड कॅच ऑफ क्वालिटी. गणेश जलसारचा हा चित्ता आहे या टीमचा. अभेद्य भिंत आपल्याला पाहायला मिळते. गणेशला आपण पाहिलं काय कव्हर केलं. रनिंग मध्ये अप्रतिम झेल टिपला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, चेंडूला फोर्स केलं होतं, अगदी बॅकलिपचा वापर केला होता. मिड ऑन मात्र थोडेसे पाठीमागे होते आणि काय जबरदस्त झेल लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गणेशचं अप्रतिम सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. गणेश गावड मॅग्निफिसंट कॅच. सुपर अप्रतिम दर्जेदार झेल पाहायला मिळाला. ते फलंदाज बाद प्राक्तन किनी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 38. 11 बॉल 39. फटका तर फसलाय पुन्हा एकदा मात्र आपण पाहत आहेत आणि येत आहेत त्या ठिकाणी फिल्डर आणि अतिशय सुंदर मात्र झेल टिपला गेलाय. 5 पर कंप्लीट केलेत सेकंड टाइम. प्रवीण भोईर कॉंग्रॅच्युलेशन. अतिशय चांगली गोलंदाजी, दर्जेदार आणि तिखट मारा, धारदार गोलंदाजी करत असताना फलंदाज बाद गॉन. 10 रन्स देत 5 विकेट्स आतापर्यंत आपण पाहिलं तर. आणि काय गोलंदाजी केले दुसऱ्या षटकामध्ये. सुपर आपण पाहू शकतायत. अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी. अप्रतिम चांगली गोलंदाजी केले. बरोबर मात्र यावेळेला आपण पाहतायत रित्याबाई या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. जीवी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग. काय गोलंदाजी केले. हॅट्रिक बॉलवर मात्र यावेळेला नामी संधी होती, परंतु गोलंदाजीचा दर्जा मात्र यावेळेला कायम स्वरूपात पाहायला मिळतो. लाईन अँड लेन्सचा राजा प्रवीण भोईरला आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉलर तयार. चांगला बॉल होता. ऑन साईडला मात्र घेऊन काढले रामा भोईरच्या माध्यमातून. 1 रन तर मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39. 8 बॉल आणि 38 रन. या रित्याबाई यांना विनंती करीन आपण समोर या. मी जयवंतजी पाटील साहेब यांना विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. यावेळेला फटका छान आहे. संजय गरजच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळतोय आणि सरळ मात्र या वेळेला प्रेक्षकांच्या सन्मानासाठी जाईल का चौकार की षटकार आणि पंचांचा सिग्नल काय येतोय वेट अँड वॉच करतायत. एक्झॅक्टली काय आहे आणि चौकार आलाय. 4 रन. संजय गरज हार न मानणाऱ्यांपैकी एक असा फलंदाज, युटिलिटी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहा. या वेळेला कॅच कोणत्या प्रकारचा सोडला तर संजय गरजचा यावेळेला झेल सोडला गेलाय आणि इथून आपण पाहिला तर मध्ये दोन्हीही क्षेत्ररक्षकांचं कॉर्डिनेशन व्यवस्थित झालं नाही, परंतु आता चौकारांची भाषा बोलतायत. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46. आता विजयासाठी 31 रनची आवश्यकता असेल. 47 धावा, 30 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर 30 रनची आवश्यकता.
सहा बॉल आणि 30 रनची आवश्यकता आहे. 6 balls रिमेनिंग अँड 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 बॉल आणि 30 रन. एका साईडला रामा भुईरला आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर येताना हेमंतला आपण पाहतायत. मलिंगा स्टाईल मध्ये बॉल खाली राहिला होता, बॅट हवेत फिरली होती. एक रन तर डेफिनेटली मेल. हलकीशी बॅटची एज कदाचित असावी आणि त्यामुळे मात्र आपण पाहतायत एक रन कंप्लीट होत असताना पाठीमागे दिवेशला आपण पाहतायत. दिवेशची एक खासियत आहे, जेव्हा मात्र तुम्ही क्वालिफाय होता ना त्यावेळेला दिवेशला मी सांगेन की फोटो आवर्जून काढा. ह्या वेळेला चांगला बॉल, कारण तुम्ही चांगली खेळी करता त्यामुळे मात्र तुम्ही फ्रेम मध्ये यायला हवं. मात्र ह्या वेळेला दिवेश, प्रवीण भोईर, पिंकेश पाटील, महेंद्र भोईर, किरण भोईर आणि जसा मात्र संघ विजयी झाला श्रीधरजी पाटील जलसार यांनी मात्र 1000 रुपये त्यांच्या संघासाठी दिले होते. यावेळेला ऑन साईडला तगडा स्ट्रोक आहे, टक्कन आवाज आलाय, आउट ऑफ द पार्क. संजय घरच्या बॅट मधून दमखम दाखवणारा षटकार. 6. या वेळेला पुन्हा एकदा मात्र जबरदस्त कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके पाहायला मिळत आहेत. वॉड बॅटिंग क्लास आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय षटकारासाठी. अप्रतिम आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 60 या धावसंख्येवर. 60 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. काय बॉलला कॅप्चर केलंय मुनीत कुडू यांनी. अतिशय सुंदर पद्धतीने कॅमेरा वर्क करत असताना प्रिन्सला आपण पाहतायत. वन ऑफ द बेस्ट कॅमेरा मॅन इन पालघर डिस्ट्रिक्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या वेळेला तिसरा षटकार येईल की काय, परंतु नाही. संजय घर त्यांना माहिती आहे या बॉलवर कदाचित विकेट मिळेल आणि चांगला झेल टिपलाय. सुंदर कॅच या वेळेला टिपला जातोय परेच्या माध्यमातून. फलंदाज बाद गॉन. साईश ठाकूर आणि क्रितेश गिरत आपण यायचंय. रित्याबाई यांच्याकडून 500 रुपये तुम्हाला आलेले आहेत तर तुम्ही ते कलेक्ट करा. या लवकर.